नागपूर शहरात आज वर्ल्ड हेड इंजुरी अवेअरनेस डे निमित्त महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रम पार पडला। मॅक्स हॉस्पिटल आणि नागपूर शहर वाहतूक पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमातून नागरिकांना रस्ते सुरक्षेबाबत जनजागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला। देशात दरवर्षी होणारे रस्ते अपघातामध्ये सर्वाधिक बळी हे दुचाकी चालकाचे जात असल्याचे चित्र समोर येत आहे। विशेष म्हणजे या मृत्यूमागील प्रमुख कारणे म्हणजे हेड इंजुरी। डोकं हा शरीराचा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे। याच पार्श्वभूमीवर हेल्मेट वापरण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। केवळ चालकच नव्हे तर दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट घालणे तितकेच गरजेचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। वाहतूक नियमाचे पालन, सुरक्षित वाहन चालविण्याच्या सवयी आणि हेल्मेट म्हणजे जीवनरक्षक कवच ही भावना नागरिकांमध्ये रुजविण्याचा हा उपक्रम मुख्य उद्देश होता। नियम पाळा, सुरक्षित राहा हा संदेश देत नागरिकांना जबाबदार वाहतूक संस्कृती अंगीकरणाचे आवाहन करण्यात आले। देखील तुम्ही हेल्मेट वापरत नाही, त्याचं कारण सांगा आणि आज तुम्हाला हेल्मेट मिळालेलं आहे, कसं वाटत आहे? काय सांगा? फ्री बांटता है, मतलब फ्री दे रहे हैं तो बहुत अच्छी बात है। मतलब इससे अवेयरनेस फैल रही है तो हम लोग जरूर लगाएंगे और एक्चुअली लगा के निकलना ही चाहिए। पर समटाइम्स भी हम लोग केयरलेस हो जाते हैं, बस कोई जो कि गलत है। नागपूर शहरात हेल्मेटची सक्ती असताना तुम्ही वापरत नाही, काय सांगा? नहीं, कभी कभार रह जाता है बाय मिस्टेक। जैसे हम थोड़ा पास के लिए निकलते हैं तो लोग लगता है मोहल्ले में क्या लगाना, फिर आगे निकल जाते कुछ जरूरी काम पड़ जाता है तो इस कारण बस वो रह जाता है। हालांकि पुलिस बहुत एक्टिव है तो लोग लगाते भी है। आपली छोटीशी निष्काळजी एकदम जीवावर बेतू शकते, असं नाही वाटत? हाँ, वो तो बहुत है। हाँ, बहुत ज्यादा, इनफैक्ट अपनी भी और दूसरों की भी। एक्चुअली ट्रैफिक के नियम भी बिगड़ते हैं, बहुत जरूरी है, वो तो स्वाभाविक है। आता तुम्ही और वापर बहुत गाड़ियाँ भी है नागपुर में, 2 व्हीलर्स बहुत ज्यादा है, क्राउड बहुत ज्यादा है। आता वापरणार का? हाँ, बिल्कुल। मी वैशाली तिडके। मी सडनली घरी आज हेल्मेट विसरलेली, पण वाहतूक पोलिसांचा एक आभार की बा त्यांनी एक अवेअरनेस कार्यक्रम चालू केलेला की त्यांनी ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांना हेल्मेट देत आहे। पण हे सगळ्यांनाच मिळालं तर फार फायद्याचं राहील असं मला वाटतं आहे आणि त्यांचे फार आभार की त्यांनी मला हेल्मेट दिलेलं आहे। जीवाचा तुमचा धोका किती त्यांनी टाळलेला आहे, कारण रस्त्याने जाताना भरपूर म्हणजे मी स्वतः बरेच वेळा गाडीनी पडलेली आहे आणि हेल्मेट असल्यामुळे मला किती फायदा झालेला आहे हे मी सांगू नाही शकत। नागपूर फार धन्यवाद की त्यांनी खूप छान म्हणजे त्यांनी तो जो कार्यक्रम चालू केलेला आहे तो खूप छान कार्यक्रम चालू केलेला आहे आणि माझं सगळ्या जनतेला हेच म्हणणं राहील की त्यांनी पण आपलं हेल्मेट हे घरून निघताना म्हणजे मी विसरली पण तुम्ही तरी विसरू नका बा। मी धन्यवाद करतो नागपूर पोलीसवाल्यांना, त्यांनी मला शिकवण दिली की माझ्या चूकचं हे सांगितलं, मला माझी चूक सांगितली म्हणून मी धन्यवाद करतो नागपूर पोलीसवाल्यांना। हेल्मेट मिळाला तू खुश आहे का? हो, आणि तू हेल्मेट वापरशील का? हो, मी यानंतर हेल्मेट वापरेन याच्यानंतर आणि ही चूक अनुभवित करून ही चूक वापस करेन नाही। आज 2 दिवसांपूर्वी जागतिक वर्ल्ड हेड इंजुरी अवेअरनेस डे केला। त्याच्याबद्दल काय होतं, आपल्या देशामध्ये जे अपघात होतात त्या अपघातांमध्ये सर्वात जास्त मृत्यू हे 2 व्हीलर चालकांचे होतात आणि त्या 2 व्हीलर चालकांच्या मृत्यूमध्ये सर्वात जास्त मृत्यूचं कारण असतं हेड इंजुरी। डोकं हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे आणि त्याच्यामुळे तो सुरक्षित राहावा याच्यासाठी हेल्मेट घालायला पाहिजे आणि त्याच गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच वाहतूक नियमांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनतेमध्ये हेल्मेट घालण्याप्रती तसंच वाहतुकीचे नियम पाळण्याप्रती जास्तीत जास्त मोटिवेट जनतेला करतात यावं या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन मॅक्स हॉस्पिटल आणि नागपूर शहर पोलीस वाहतूक विभाग यांच्या वतीनं करण्यात आलं। सर, आपण बघितलं की पेट्रोलच्या प्रमाणात जे आहे ते दुचाकीच्या मागे बसणारा व्यक्ती देखील दगावतो, त्याला बरोबर आहे। शासनानं दुचाकी पिलियन रायडरला सुद्धा सक्ती केलेली आहे, पण काही कारणास्तव सदर प्रकरणामध्ये कोर्टामध्ये प्रकरण सुरू असल्यामुळे त्यांना तात्पुरतं आपण अंमलबजावणी थांबवली आहे, पण नियमानुसार त्यांनी घालायला पाहिजे। किती गरजेचं आहे? गरजेचं सारखंच आहे दोन्ही, कारण दोघांच्या जीवाला किंमत सारखी आहे। आपण ड्रायव्हरची वेगळी किंमत आणि पिलियन रायडरची वेगळी किंमत असं कॅल्क्युलेट करू शकत नाही, दोघांच्या जीवाला तेवढीच किंमत आहे। सर्वात महत्त्वाचा आमचा उद्देश आहे की अपघातच होऊ नये यासाठी आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस करतो आहे। जागोजागी जाऊन लोकांना वाहतूक नियमांचे प्रचार, शाळा कॉलेजेसमधून सुद्धा आम्ही मोहीम राबवतो आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि मागच्या वर्षी जो ऑपरेशन यू टर्न आम्ही राबवलं 2025मध्ये त्याचा निकाल आम्हाला असा मिळालेला आहे की 100 ॲक्सिडेंट मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे शर्म जीव वाचवण्यात आम्ही नागपूर शहर पोलिसांची मोहीम
सक्सेसफुल राहिलेली आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ॲक्सिडेंट झिरो होत नाही तोपर्यंत आमची ही मोहीम आम्ही सतत राबवत राहणार. नाव सांगा सर. माझं नाव अतुल आगरकर, हेड कॉन्स्टेबल, आणि मी रस्ता सुरक्षा दल या विभागात काम करतो, नागपूर शहर पोलिसांचं.